नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर ह्यावेळेस गणपतीचा जो उत्सव आहे तो साजरा झाला आमचा हरितालिकेच्या पूजेपासून आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे मंदिराला। तर आम्ही आता आलेलो आहे DFW हिंदू टेम्पल, ज्याला एकता मंदिर पण म्हणतात, कारण इथं सगळे म्हणजे देव आहेत, सगळ्या देवी देवता सगळे आहेत इथं। आणि प्रत्येक सणाला वगैरे इथं खूप गर्दी होत असते, कारण सगळे भारतीय इथे येतात, आपले सण साजरे करतात। आता पण जर बघितलं ना इकडे राईट साईडला तर गर्दी वगैरे दिसते, थोडेसे म्हणजे आलेले आहेत लोक। आता 8:30 वाजेपर्यंत, 8:30-9 वाजेपर्यंत चालू असते मंदिर। खूप छान वाटतं इथं, एकदम पॉझिटिव्ह वाइब्स येतात। जेव्हा असं वाटतंय की यार आपण आपली संस्कृती मिस करतोय ना, तर तेव्हा इथे वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे करतात। आपलं आता जसं गणपतीचं फेस्टिवल सुरू आहे, आपलं गणपती सीझन सुरू आहे, त्यामुळं गणपतीची म्हणजे गणपती मूर्तीची स्थापना पण केलेली असते। तर आता तेच आजचा पहिला दिवस आहे। तर आम्ही आता आलोय, आता गाडी इथं पार्क करायची आणि आत जायचं। तर हा यांचा मेन हॉल आहे। इथे जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा खूप गर्दी होती, कारण गणपतीचं आगमन पण होतं आणि खूप लोक पूजेसाठी आणि देवाच्या दर्शनासाठी आले होते। तर इथे बाकीचे पण खूप देवी देवता आहेत, जसं की विठ्ठल रुक्मिणी, राधेकृष्ण आहेत, आपले हनुमान जे आहेत, महादेव, गणेशजी आणि असे खूप खूप सारे देवी देवता आहेत इथे। आम्ही पटपट दर्शन घेतलं, कारण तिकडे गणपतीची आरती पण सुरू होणार होती दुसऱ्या हॉलमध्ये, त्यामुळे आम्ही पटकन दर्शन घेऊन मग हॉलकडे निघालो। त्यानंतर पटकन आम्ही मेन हॉलला गेलो, जिथं गणपती मूर्तीची स्थापना केली होती। तर तिथे खूप गर्दी झाली होती आणि नंतर समजलं की BK शिवानी आलेले आहेत। तर त्या खूप मोठ्या स्पिरिच्युअल स्पीकर आहेत, त्यांचं भाषण सुरू होतं तिथं। अच्छी चीज को रख लेता है और बाकी जो सारा व्यर्थ है वो क्या कर देता है, फेंक लेता है। तो हमारे को अपने कान कैसे बनाने, साइज में बड़े नहीं लेकिन क्वालिटी में कैसे बनाने हैं, सूप जैसे। थोड्याच वेळामध्ये गणपती बाप्पांच्या आरतीची सुरुवात झाली होती। आरती झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आम्हाला समजलं की ही जी मूर्ती आहे ती आपल्या मुंबईमधून आलेली आहे, चक्क मुंबईमधून, आणि ते ऐकून खूप मस्त वाटलं बाबा। तर या टेम्पलमध्ये आज सकाळीच गणपतीची मूर्ती स्थापना केलेली आहे आणि सकाळी आणि संध्याकाळची दोन्ही टाईम इथं आरती होते। आताच सायंकाळची आरती म्हणजे होती, आम्ही आरतीसाठी आलो होतो आणि खूप मस्त आरती, खूप लोक आले होते इथं, सगळे आरती करतात, ते बघून म्हणजे खूप मस्त वाटलं असं। आणि प्रत्येक वेळेस कसं आहे की घरी म्हणजे आपली गणपतीची स्थापना असते, तिथं घरामध्ये हा सण साजरा करत असतो, पण घरापासून एवढं लांब पण येऊन म्हणजे हे अनुभवायला भेटते, त्यामुळं खूप चांगलं वाटतंय। आणि इथं आरतीनंतर महाप्रसाद पण असतो। त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला आणि तिथे एक शेजारी गार्डन होतं, त्या गार्डनमध्येच खाल्ला। तर अशा प्रकारे आमचा दिवस खूप छान गेला। तर गणपती बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव हीच प्रार्थना। आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।